पंढरपूरच्या वटवृक्षाखाली विराणी गात ज्ञानदेव बसलेत आणि त्या विराणीचा अर्थ निवृत्तीनाथांना कळाला आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना विचारलं, ज्ञाना तुझ्या मनात तरी काय? आणि ज्ञानदेवांनी मनातलं सांगता सांगता आपल्या गुरुला परवानगीच मागून टाकली. आपण आदेश द्यावा, आपण परवानगी द्यावी एवढीच अपेक्षा आहे. ज्ञाना, कसला विचार करतोयस? होय गुरुवर्य, आता समाधी घ्यावी वाटते. समाधी एवढ्यात? होय, आता त्याच्यात जाऊन रमावंसं वाटतंय. बस झालं, जे जे करण्यासाठी आलो होतो ते सगळं केलं आहे आणि आता त्याच्यात जाऊन समरस व्हावं वाटतंय. निवृत्ती गुरु असले तरी भाऊ होते आणि त्या भावानं भावूक होणं स्वाभाविक होतं. ज्ञाना, अरे दादा, तुम्हीच तर सांगितलं आहे ना आता थांबलं पाहिजे, मग मला द्या परवानगी आता. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाच्या पाठीवरती हात ठेवला. म्हणाले, ज्ञाना, एवढ्यात मुक्तेला सांगू नकोस, जीव टाकील रे पोर. मी सांगतो तिला हळूहळू कधी सांगायचं ते. ठीक आहे दादा, मी नाही सांगणार, पण तुम्ही सांगा. आणि कधी, कुठे, ते पण ठरलं आहे. कसं रे? होय, आपल्या आळंदीतच, अलंकापुरीतच, तिथेच माता इंद्रायणीच्या काठावर, ज्या मंदिरात आपण नेहमी बसायचो त्याच मंदिरात, त्याच मंदिराच्या बाजूला, तिथेच, तिथल्याच एका गुहेत. ठीक आहे, तुझी इच्छा. निवृत्तीनाथांच्याकडून ज्ञानदेवांनी परवानगी मिळवली आणि हा सगळा वारकऱ्यांचा लोंढा परत आळंदीकडं निघाला. पंढरपूर ते आळंदी असा प्रवास झाला. कोणाच्याच डोक्यात नाही आहे काय होत आहे. ज्ञानदेवांचं वय ते किती आणि त्याच्यावरून 4 वर्षांनी लहान मुक्ती, काय कळायचं वय होतं, समजायचं वय होतं, पण तरीही ते कळणार होतं. अनेकांना प्रश्न पडतो, समाधी म्हणजे काय? कित्येक जण म्हणतात ज्ञानदेवांनी आत्महत्या केली. अनेकांच्या मनात हा विचार येतो. स्वाभाविक आहे, ज्यांना प्रश्न उपस्थित करायचे असतात आणि ज्यांना शंका उपस्थित करायची असते ते असंच म्हणतील, समाधी म्हणजे काय? स्वतःला संपविणे म्हणजे कुठल्या तरी एका गुहेत जायचं, अशा ठिकाणी बसायचं की जिथे कोणी आपल्याला बघणार नाही, भेटणार नाही, बोलू शकणार नाही, आणि स्वतःच्या प्राणाला, श्वासाला अवरुद्ध करायचं प्राण जाईपर्यंत, आणि प्राण गेला की संपलं. त्याला समाधी म्हणायचं? नाही, ती समाधी नसते, ती आत्महत्या असते. समाधी कशाला म्हणतात? जे ज्ञानदेवांनी केलं त्याला. म्हणजे काय? समाधी म्हणजे स्वतःला त्या दिव्य तत्वात समर्पित करणे. म्हणून कालच्या भागामध्ये ती विराणी मी सांगितली होती. समर्पित करणे. माझं काम संपलं आहे, मी जिथून आलोय तिथे परत जाणे. फार थोड्या लोकांना हे भाग्य जमतं. मी जिथून आलोय तिथे मी परत जाईन, हे सोपं नाही आहे. आपण पंचतत्वात लीन होतो, पण ते ज्या दिव्य तत्वातून आले होते त्या दिव्य तत्वात ते गेले. तुम्ही बघितलं रामचंद्रांनी आपलं अवतार कार्य कसं संपवलं? रामचंद्र शरयूच्या तीरावर आले आणि भगवान विष्णूच्या त्या दिव्य स्वरूपात विलीन होऊन गेले. ते वारले नाहीत. भगवान श्रीकृष्णाने आपलं अवतार कार्य कसं संपवलं? बिल्लाच्या एका बाणाने अंगठ्याला जखम झाली आणि त्या अंगठ्याच्या जखमेतून ते स्वतः पुन्हा जाऊन आपल्या धामाला विराजमान झाले. अवतार जिथून येतो ना तिथे जाऊन पुन्हा मिळतो. आपल्या मूळ स्थानाला, मुळामध्ये
आपला जिथून उगम होतो आहे तिथे परत जाणे म्हणजे समाधी. आणि ही समाधी ज्ञानेश्वरांना घ्यायची होती. ज्ञानदेवांचं काय होतं? ज्ञानदेव काय म्हणायचे? ज्ञानदेवांची वाक्य होती, चंदनाची चोळी, हे सुंदर मिळालं आहे, सगळं हे छान मिळालं आहे, पण तरीही माझं अंग पोळतं आहे. का? बस झालं ना. या सुखात किती अडकून पडायचं, या भौतिक गोष्टीत किती अडकून पडायचं. गेलं पाहिजे. देवकी नंदनाच्या शिवाय या जगातला एक कणही, अणुरेणूही चांगला वाटत नाही, किंवा अणु इतकंही ते चांगलं वाटत नाही. ही अवस्था येते. आणि म्हणून परत जायचं आहे, समर्पित व्हायचं आहे. आणि त्या समर्पणासाठी ज्ञानदेव सज्ज झाले. ही सगळी मंडळी आळंदीमध्ये आलेली आहे. आणि आळंदीत आल्यावर काय, नामदेवानी तर उत्सवच केला आहे. सगळी तयारी आहे, सगळी तयारी. नामदेवांना जागा सांगून ठेवली आहे. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या मागच्या बाजूला, तिथे जवळच, सिद्धेश्वराच्या मंदिराच्या जवळच एक छोटीशी गुहा आहे. त्या गुहेत ज्ञानदेव समाधिस्थ होणार आहेत. आणि ती गुहा बंद होणार आहे. त्या गुहेची साफसफाई करायची आहे, स्वच्छ करायचं आहे, दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे. ज्ञानदेवांना तिथे समाधिस्थ होण्यासाठी मंगल वातावरण तयार करायचं आहे. आणि हे सगळं नामदेव करत आहेत. हे सगळं नामदेव करत आहेत. काय चाललंय नेमकं आळंदीकरांना कळत नाही आहे. नामदेवांनी सगळ्यांना बोलवून घेतलं आहे. चोखोबांना बोलवून घेतलं आहे, त्यानंतर गोरोबा काकांना बोलावून घेतलं आहे. सगळी संत मंडळी ज्ञानदेवांच्या भेटीसाठी आळंदीत आलेली आहेत. महिना कार्तिकचा आहे. कार्तिक अष्टमीपासून नामदेवांनी तयारीला सुरुवात केली आहे. कार्तिक वद्य अष्टमीला नामदेवांनी सर्वांना बोलावून घेतलं, तयारी सुरू केली. अष्टमी झाली, नवमी झाली, दशमी झाली, एक एक माणूस येऊ लागलाय, एक एक तयारी होऊ लागली आहे. एकादशीचा दिवस आलाय, सर्वांनी मिळून एकादशीचं व्रत केलं आहे. या एकादशीच्या व्रतानंतर द्वादशीचं पारणं झालं आहे. सगळ्यांनी एकत्रित जेवण केलं आहे. आताच ही थोडे मुक्ताला जाणीव व्हायला लागली आहे. काहीतरी घडतंय, काहीतरी घडतंय. दादा काहीतरी निर्णय घेतोय, ज्ञानदादा निर्णय घेतोय. आणि ज्ञानदादाचा हा निर्णय आपल्याला दुःखदायक असणारा याची जाणीव मुक्ताला होऊ लागली आहे. असं म्हणतात की कार्तिक वद्य त्रयोदशीला प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल तिथे अवतरलेला आहे. फार कमी लोकांचं भाग्य असतं, होय, फार कमी लोकांचं भाग्य असतं. ज्ञानदेवांनी ठरवलंय आपण जायचं आणि प्रत्यक्ष भगवंत आलाय. तुम्हाला एक गंमत सांगू, लक्षात ठेवा फक्त. देव हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या माणसांना लवकर पावत नाही. त्याला म्हणतो तू कर, तू तुझ्या पद्धतीनं कर, करत राहा. आणि जो भोळा भाव त्याच्या प्रती ठेवतो ना, त्याला मात्र लवकर प्रसन्न होतो. चांगदेवाला कळला का देव? नाही कळला. कुठल्याही पुराणात, मी शिवपुराण सांगतोय, त्या शिवपुराणातल्या कथा ऐका. इतके वर्ष तपश्चर्या केली, तितके वर्ष तपश्चर्या केली, तितके वर्ष तपश्चर्या केली, हार मोठा झाला, अनेक वर्ष तपश्चर्येमध्ये गेली, असंच आपण ऐकलं ना. भेटला का देव? नाही. तो वाट बघायला लावतो, अधिक कठोरातली कठोर परीक्षा घेतो. का? तर तो व्यक्ती ती कठोर तपश्चर्या करत असतो आणि देवाला बघण्यासाठी आसुसलेला असतो, त्याच्या प्राप्तीचे प्रयत्न करत असतो. ह्या भोळ्या भाववाल्यांचं असं नसतं. या भोळ्या भाववाल्यांचं असं नसतं. देवकी नंदनाविन अनुनावडे हो, ही भावना असते. देवकी नंदनविन अनुनावडे हो, ही भावना असते. बघा, रामाची वाट बघत बसलेल्या अनेकांना रामदर्शन आणि रामकृपा व्हायला वेळ लागला. हनुमानाला वेळ लागला का? नाही. जवळचा होऊन बसला, अगदी जवळचा होऊन बसला. का? मन्यात राम नाही या मोत्यांमध्ये, तर हे मोती माझ्या काय कामाचे, असं हनुमानाला वाटायचं.
आपलं कसं देव म्हणेल तसं, असं ज्याचं असतं ना त्याला देव लवकर प्रसन्न होतो. मला सांगा, गंगाखेड गावामध्ये असलेली जनाबाई, गंगाखेड गावामध्ये असलेली जनाबाई, देव का प्रसन्न झाला? जनाबाई फार मोठी तपश्चर्या करत होत्या. जनाबाईंनी काही वर्ष तपश्चर्या केली, एक तप केलं आणि मग देव प्रसन्न झाला, असं झालंय का? काय असायचं? मंदिरातल्या विठ्ठल मूर्तीला बघितल्यावर जनाला असं वाटलं की हा 24 तास इथे उभा असतो आणि मी नामदेवाच्या कीर्तनात त्याला नाचताना बघते. पाय दुखत नसतील याचे? बघा कसं आहे, पाय दुखत नसतील याचे? का रे, पाय दुखत नाहीत तुझे? कुणी असतं ना तर दाबून दिले, मी तू आला असतास तर माझ्याकडे तर पाय दाबून दिले असते. येत नाहीस ना, ही अडचण आहे. आला ना, सारखं म्हणतेस ना पाय दाबून देते, पाय दाबून देते, दे बरं पाय दाबून. मग जनाबाईनं पाय दाबून द्यायला सुरुवात केली. पाय दाबता दाबता जणी विचारतीये, विठ्ठला अरे रोज रोज तोच नैवेद्य, काही वेगळं खातोस की नाही? नाही ग, कुठलं खायला मिळणार? बरं मी करते रोज चांगला स्वयंपाक. गोपाळपुऱ्यात जनाबाई स्वयंपाक करायची, पांडुरंग धावून यायचा रात्री खायला. रुक्मिणीनं विचारलं, म्हणे अहो जाताय कुठे रात्री? तुला काय सांगू, काय अन्न खायला मिळतंय? अगं अमृताची चव त्यापुढे फिकी वाटावी अशी आहे. ती म्हणली मी येऊ का? रुक्मिणी म्हणाली मी येऊ का? पांडुरंग म्हणाला येतेस, पण काय ग जणी खूप छोटी आहे आणि तिच्या येवल्याच्या हाताने ती येवलासा स्वयंपाक करते ना, तेवढ्यात माझंच पोट भरत नाही, तुला कुठून देऊ? आणि तू आलीस कळलं तर ती करायला लागेल, तिला मला कष्ट द्यायचे नाहीत. बघा बायकोला सांगतोय, तिला मला कष्ट द्यायचे नाहीत. ही म्हणाली बाबा येते, बघते नुसतं खाताना, तुला ने मला सोबत. जनाबाईला जेवायला ना रुक्मिणीला सोबत नेलं. जनाबाईला उगच वाटलं, पांडुरंगा एक घास भरव की. मग पांडुरंगाने सांगितलं आणि जनाबाई पांडुरंगाला एक घास भरवतीये. जना आपल्या हातात एक घास घेऊन पांडुरंगाच्या ओठाकडे निघते आणि तिकडे रुक्मिणीच्या डोळ्यात घळाघळा असावं. ज्याच्या पायाशी लागायला सगळं जग त्रासलेलं असतं, त्याला प्रयत्न करतं, मिळत नाही, ती त्या ईश्वराच्या समोर जणी आपला घास घालतीये आणि हा मिटक्या मारत खातोय. काय भाग्य गजणे तुझं, हे मलाही मिळालं नाही ग त्याची बायको असून. तो इतका साधा भोळा आपल्या भक्तांना पावतो ना, त्यामुळे ईश्वराची कृपा व्हायची असेल ना तर सर्वस्वाने त्याला समर्पित व्हा, त्याचे व्हा. त्याला म्हणा तू मी वेगळं आहे का? नाही ना बाबा, मी कसं जगतोय तू म्हणशील तसं. जितका भक्तांच्या मध्ये भोळेपणा आहे ना, तितक्या लवकर तो त्याचा होतो आणि हा भोळेपणाच या सगळ्यांना सोबत घेऊन जातो, त्याच्याप्रती समर्पित करत जातो. ज्ञानदेवही असेच समर्पित आहेत आणि त्या समर्पणासाठी निघालेले आहेत. कसं होतंय ते समर्पण बघूया पुढच्या भागात.